इथं आता आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला, म्हणाले फोन लावा लगेच फटाफटा. आता तुमचा फोन लागलाय. इथं फलटणची MIDC आहे ती त्याची अजून त्याचं एक्सपान्शन करायचं आहे, वाढीव MIDC करायची आहे, अधिग्रहित जमीन करायची आहे. काय होणार? ढवळेवाडी, निरगाव आणि नांदर अशा 5 गावांमध्ये MIDC प्रस्तावित आहे 284 हेक्टरवर आणि तिथे वाटाघाटी शेतकऱ्यांची सुरू आहे. आता आपली निवडणूक संपली की मी स्वतः फलटणमध्ये जाईल, तिथं बैठक घेईन शेतकऱ्यांबरोबर आणि हा विषय ते करा. आणि यांचं म्हणणं आहे फलटण शहराच्या चारी बाजूला अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारली पाहिजे. आपण जसं जुन्नरला करतोय तसं इथं पाहिजे. ते होऊ शकेल? ते करा. हा शब्द देऊ ना एवढ्या लोकांच्या समोर. घाट आणि रस्त्यांची निर्मिती करावी, हो देखील या ठिकाणी कोण आहे? मंत्री महोदय, इथं मी सभेला आलोय फलटणच्या आणि रामराजे इकडे आहेत आणि हजारो माझ्या लाडक्या बहिणी भाऊ इकडे आहेत. तर इथं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय अपग्रेड करायचं, अपग्रेड करायचं आहे. तर होईल आपलं अपग्रेड? हा 100 बेडचं ते 50 बेड आहे. तुम्ही ताबडतोब पालकमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेऊन इकडं फलटणला येऊन बैठक घ्या, रामराजेंना सोबत घ्या आणि आपले नगराध्यक्ष तोपर्यंत निवडून आलेले असतील त्यांनाही सोबत घ्या. ओके, बोला स्पीकरवर आहे तुम्ही. हा बैठक घेतो आम्ही हा आणि त्या पद्धतीने मग विषयाला मार्गी लावून आपण उद्याकडे आपल्याला ओके.